नमस्कार. माझ्यासोबत सध्या आमदार अभिजित पाटील आहेत. साहेब, काय नेमका शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा एवढा पेटलेला आहे? सभागृहात देखील रणकंदन पेटल्याचं पाहतोय. काय सांगाल याच्याबद्दल? नाही, सगळ्यात महत्त्वाचं सभागृहामध्ये शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे. हा सरकारने त्या ठिकाणी 2024ला दिलेलं आश्वासन 26 आलं. परंतु जे नियम अटी निकष लावले ह्याच्यामुळं ते कर्जमाफीमध्ये मला वाटत नाही की सगळ्यांना लाभ मिळेल. आज त्या ठिकाणी रोहित पवारांनी अन्नत्यागी आंदोलन केलं. त्याच्यावर मंत्री महोदय आले, मंगळवारी बैठक घेतली म्हणले, परंतु बैठकसुद्धा झाली नाही. आणि मग सभागृहात काल एका दिवसातच 293 सत्ताधाऱ्यांनी ऑनलाईन चर्चा संपवली. आज मंत्र्यांनी उत्तर दिलं आणि त्याला बोलू पण दिलं नाही. मग ही खऱ्या अर्थानं आम्हाला ग्रामीण भागातले आम्ही लोकप्रतिनिधी आहे, नेमके प्रश्न काय, शेतकऱ्याच्या भावना काय. आज आपण कर्जमाफी करायची म्हणतोय, निकष नियम इतके लावलेत. सगळ्यात महत्त्वाचं ज्या गाईसाठी, दूध डेअरीसाठी असेल, ट्रॅक्टरसाठी असेल, आज शेतीपूरक व्यवसाय असतील, ह्याचे कर्ज त्या ठिकाणी धरले नाहीत. द्राक्षाच्या बागांना एका एकराला 5 ते 6 लाख रुपये खर्च येतो आणि मग तशामध्ये 2 लाख रुपये कर्ज मर्यादा हे काय पुरणारी नाही. आणि मग उदाहरण सांगतो. सोलापूर जिल्हा बँक DCC, सोलापूर DCC बँकेनं 1.25 लाख लोकांना पीक कर्ज दिलं आहे आणि आज फक्त ह्याचा लाभ 28,000च लोकांना होणार आहे. म्हणजे 1 लाख लोकांना अद्दरच उडवलं. आणि मग ही कर्जमाफी कसली? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ही सामान्य लोकांना कर्जमाफीचा फायदा झाला पाहिजे, पण ह्या कर्जमाफीतनं फायदा होतो असं दिसत नाही. आणि मग हे निकष नियम अटी काढल्या पाहिजे. 2017, 2019ची 19ची आणि कर्जमाफी ही का करावं लागते आहे? तर सरकारनं त्या ठिकाणी धोरण चुकल्यामुळं कर्जमाफी करावं लागते आहे. अवेळी पाऊस, अवेळी त्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती आणि सरकारने शेतीमालाला भाव मिळत नाही आणि त्याच्यावर काही उपाययोजना केलेल्या नाहीत, पायाभूत सुविधा दिल्या नाहीत, म्हणून शेतकरी अडचणीत आला, म्हणून शेतकऱ्याला कर्जमाफी करावं लागते. काय मुद्दे उपस्थित करताय? मतदारसंघाच्या विकास कामांच्या संदर्भातील काय विकास प्रलंबित आहे? एखादा मोठा प्रोजेक्ट आहे का? काय तुमचे विजन? मतदारसंघामध्ये आपण बघितलं असेल तर आमच्या 7 गावाचा पाण्याचा प्रश्न आहे. तो सातत्याने सगळ्या अधिवेशनात बोललो आहे. आता आमची लक्षवेधी पण आहे, त्या संदर्भात 1-2 दिवसात लक्षवेधी लागेल. मग 7 गावाला गेल्या 30 वर्षापासून पाण्याचा, मग त्यामध्ये बावी असेल, अंजनगाव खिलोबा असेल, तुळशी गाव असेल, परितेवाडी असेल आणि 3 गावं तिकडच्या मध्ये 7 गावाचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर उजनी पर्यटनला 282 कोटी रुपयाचा GR निघाला आहे. 2 वर्ष झाले आता GR निघून, 1.5 वर्ष. आज 100 कोटी रुपये आहेत, परंतु काम सुरू होत नाही. या संदर्भातलं त्या ठिकाणी सरकारची जी अनास्था आहे अधिकाऱ्यांची, या संदर्भात असेल. आज उजनी धरणापासून भीमा नदीवर आणि सीना नदीवरती बॅरिगेज हे आता जर बघितले आपण 3 आणि 4 मीटरचे बॅरिगेज आहे आणि त्याचे लिकेज होतात दारं टाकायला. आता हायड्रोलिक पद्धतीचे कर्नाटक सरकारने जसे भीमा नदीवरती बॅरिगेज केलेत 8 साधारण मीटरचे, त्याच्यामुळं 1.5 ते 2 TMC पाणी बसतं आणि हे पाणी बसलं तर 25 ते 30 TMC पाणी 2 नदी पात्रात बसू शकतं. आज जर आपण बघितलं 25 TMCचं धरण बांधायचं म्हणलं तर किती हजार कोटी रुपये आता लागणार आहेत. मग अशा अवस्थेत असलेल्या साधनसामुग्रीचा वापर केला जात नाही आणि मग त्याच्या संदर्भात अनेक वेळा त्या ठिकाणी आवाज उचलला, त्याचा पाठपुरावा करतो, बैठका होत आहेत आणि मग सरकारकडं आत्ता पैसे नसल्यामुळं त्याच्यावर कोणताही त्या ठिकाणी काम करत नाहीत. मग आमच्या भागातले रस्ते खूप खराब झालेत, रस्त्याची मागणी केली आहे, हॅममधनं मागणी केली आहे. सातत्यानं पाठपुरावा मुख्यमंत्री महोदयांना, त्या ठिकाणी संबंधित मंत्र्यांना आम्ही करतो आहे. स्मशानभूमी असतील, ग्रामपंचायत कार्यालय असतील, अंगणवाडी असतील, बचत गटासाठी भवन बांधायचे असतील, अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रश्नाला त्या ठिकाणी आम्ही सातत्य पाठपुरावा करतो आहे, परंतु सरकार उदासीन दिसतं. बाबा, आषाढी एकादशी तोंडावर आलेली आहे, त्या बाबतीत म्हणजे काही उपाययोजना केलेल्या आहेत का? किंवा व्यवस्था कशा पद्धतीने चालते? तुम्ही काही सूचना प्रशासनाला दिल्या? नाही, आषाढी एकादशी त्या ठिकाणी सुरू आहे. आषाढी एकादशीच्या माध्यमातून जो वारकरी मोठ्या प्रमाणात येतो आहे, तो वारकरी त्या ठिकाणी सगळा आलेल्या सुखसुविधा असतील, आरोग्याची सेवा असेल, शौचालय असेल, त्याला पाणी पिण्याचं असेल, त्याचबरोबर वारकऱ्याच्या गाड्यांचं ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल, आलेल्या वारकऱ्याचं दर्शन घेऊन तो आंघोळ करून परत त्या ठिकाणी परतीचा प्रवास करत असताना त्याला लागणाऱ्या साधनसामुग्री त्या ठिकाणी सुसज्ज अशा स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीच्या
मागच्या वेळी वारी चांगली झाली, पालकमंत्र्यांचं आम्ही अभिनंदन केलं. आता त्यापेक्षा चांगली व्हावी अशीच आमची भावना आहे आणि यामध्ये सरकार त्या ठिकाणी पॉझिटिव्हली काम करेल असं वाटतं. विरोधी आमदार म्हणून सरकारकडून काय अपेक्षा आहे? 3 अपेक्षा जर सरकारकडून व्यक्त करायच्या जे तुम्हाला वाटतील की पूर्ण होऊ शकतात पण सरकार करत नाही. सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा आहे की विरोधी आणि सत्ताधारी हा जो भेदभाव आहे हा बंद केला पाहिजे. भेदभाव होतोय का? आम्हाला निधीच दिलेला नाही ना. जो निधी दिला आहे तो तुटपुंज आहे आणि निधीच्या संदर्भात माझ्या एवढा कुणीच पाठपुरावा केला नाही आणि मग त्या ठिकाणी पाठपुरावा करून निधी मिळणं आवश्यक आहे. दुसरा एक जसं सांगितलं, दुसरी ह्या ज्या पाण्याच्या संदर्भातल्या योजना आहेत ह्या त्या ठिकाणी तात्काळ मार्गी लावणं. मग 7 गावाचा पाण्याचा प्रश्न असेल, माणेगाव उपसा सिंचन, खैराव माणेगाव उपसा सिंचन योजना असेल आणि नदीपात्रात दोन्ही त्या ठिकाणी बॅरिगेज करणं, हा 2 नंबरचा विषय. आणि तिसरा म्हणजे आज जे युवक आहेत ह्या युवकांसाठी MIDCच्या माध्यमातून मोठे उद्योग आले पाहिजे आणि मग MIDC असतील आणि रस्ते असतील ह्या गोष्टी होणं आवश्यक आहे. सरकारकडनं त्या ठिकाणी तारीख पे तारीख चालू आहे. ह्या बाबतीमध्ये आमचे जे राजकीय विरोधक आहेत ते आता भाजपमध्ये असल्यामुळं ते काही ठिकाणी काड्या घालतात अशा आमच्या अधिकाऱ्यांकडनं माहिती मिळते आणि मग हे जे काय काम 30 वर्षे ते असताना जमलं नाही त्याचा पाठपुरावा सातत्यानं करत असल्यामुळं त्यांना ते बघवत नाही आणि मग सरकार देखील अशा काही गोष्टींचं ऐकायला नाही पाहिजे. लोकप्रतिनिधीचा सन्मान ठेवून या भागातल्या लोकांना त्या ठिकाणी महाराष्ट्रात राहणार आहेत यांची कामं झाली पाहिजे. सरकार इनडायरेक्टली खरं तर असं म्हणतंय विरोधात तुम्हाला निधी मिळत नाही तर आमच्याबरोबर या. त्याची उदाहरणं गेल्या काही दिवसातल्या घडामोडींवरून दिसतंय. नाही, माझं तर म्हणणं आहे महाराष्ट्रात सगळ्यांनीच म्हणजे कर्जमाफी व्हावी आणि निकष हटावे म्हणून सगळ्या शेतकऱ्याचा सुद्धा महायुतीत प्रवेश करून टाकला तर सगळ्यालाच 2 लाखाची मर्यादा कशाला, एक कुठे असलं. तुमची तयारी आहे का? नाही, महाराष्ट्राचीच जर अशी मानसिकता करून ठेवली असेल तर त्या महाराष्ट्रातच मी राहतो ना. सगळ्यांना जो नियम तोच अभिजित पाटील. सगळ्यासारखाच आहे ना, महाराष्ट्रात सगळ्याला सारखंच आहे. नव्या पिढीतले परिस्थिती अशी आहे साहेब की ही लोकशाहीला अपेक्षित गोष्ट घडते आहे का? आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आमच्या घरात वारसा नाही, काही नाही. आम्ही त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं म्हणून इथपर्यंत आलो आहे. लोकांच्या विकासासाठी भांडतोय, सातत्यानं लोकात राहतो आहे आणि मग अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं का ह्या मोठ्याचा पोरगा आहे म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहणं हे आता सगळ्याच राजकीय पक्षाने आता विचार करण्याची गोष्ट आहे. नव्या पिढीतील आमदार म्हणून जे युवक तुम्हाला बघतायत, यूथ बघते पूर्ण महाराष्ट्राचं, त्यांना काय सांगाल की राजकारणात आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे? नाही, राजकारणात तर आलंच पाहिजे. राजकारणात आम्ही जोपर्यंत येणार नाही, आज माझ्यासारखा कार्यकर्ता राजकारणात आला नसता तर ही त्या ठिकाणी वारसानं चालत असलेल्या गोष्टी आयुष्यभर घडत असत्या. मग बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार आपल्याला देखील उभारण्याचा, आपल्याला देखील निवडून येण्याचा, लोकप्रतिनिधी सगळ्यांचे प्रश्न मांडण्याचा आणि सोडवण्याचा त्या ठिकाणी संधी आहे. संघर्ष जरूर आहे, मला देखील संघर्ष आहे. निवडून येईपर्यंत होता, निवडून आल्यावर पण संघर्ष आहे आणि आयुष्यभर संघर्ष आहे. मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे, लढणारा कार्यकर्ता आहे. मी अधिवेशनाला यायच्या आदल्या दिवशीच त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर मोर्चा काढला होता. मग सरकारच्या सगळ्या गोष्टीवरती त्या ठिकाणी आपण बोललं पाहिजे. चळवळीतला कार्यकर्ता रस्त्यावर उतरून काम करायचं आहे आणि काम झालं पाहिजे ही भावना आहे. ठीक आहे, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हे होते अभिजित पाटील यांनी आपल्याशी विस्तृतपणे चर्चा केलेली आहे. 3 मुद्दे उपस्थित केले. एक तर निधी मिळत नाही आहे, दुसरीकडे MIDCचा मुद्दा आहे आणि या सर्व घडामोडींवरती त्यांनी सविस्तरपणे आपलं मत व्यक्त केलं. या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. अधिवेशन देखील आपण कव्हर करतोय. तोपर्यंत तुम्ही थोडक्यातला सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल तर आता सबस्क्राईब आणि फॉलो करा.